अमरावती शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 ते डमी महिलेस उभे करून जागा खरेदी करून देण्यात आली आहे। तसेच त्या मालमत्तेचा फेरफारही करण्यात आलाय। या प्रकरणात एका वकिलाने आपल्या पदाचा दुरुपयोग करत गाव गुंडांच्या माध्यमातून संबंधित कुटुंबावर हल्ला करवलाय। पीडित कुटुंबियांवरच खोटे गुन्हे नोंदवून अन्याय केलाय। शहरातील नूरनगर येथील शहनाज खान या प्लॉट धारकाच्या जागेच्या व्यवहाराप्रसंगी शहनाज शेख या डमी महिलेने उभं करून सय्यद अली याने दुय्यम निबंधक कार्यालयात जागा खरेदी करून दिली असा आरोप करत 4 दिवसात अन्यायग्रस्त शहनाज खान यांना न्याय न मिळाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष सुनील रामटेके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलाय। नाव सांगायचं का? मी सुनील रामटेके, युवक जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले। गैरअर्जदार ॲडव्होकेट सय्यद खलीद अली रहमत अली यांनी श्रीमती शहनाज परवीन जलील खान यांची या प्रॉपर्टीचे यांच्या जागेवर खोटे दुसऱ्या लेडीजला उभं करून ती प्रॉपर्टी त्यांच्या नावाने 2023मध्ये केली। हे कुटुंब जे आहे हे 20 वर्षापासून तिथे नूरनगरमध्ये राहतात आणि ते प्रॉपर्टी हडप करायसाठी या गैरअर्जदारांनी यांच्या घरावर अटॅक केला। यांच्या सासऱ्याला मार लागला, त्याच्यात ते जखमी झाले आणि त्यांची चेन पण चोरीला गेली, त्या दिवशी चोरली त्यांनी, 5,000 पण चोरले। हे सर्व करत असताना त्यांनी बार कौन्सिलला सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला, वकिलावर अन्याय झाला, तर बार कौन्सिल एकत्र आली आणि निबंधकाकडे खोटे डॉक्युमेंट जमा करून ती प्रॉपर्टी यांच्या नावाने केली। म्हणून आम्हाला आपल्याकडे आपण यांना न्याय दिलेला पाहिजे।